आमचं सामान सगळं उद्ध्वस्त झालं, पैसे राहिले, सोनं गेलं, कपडा लता, आमचे टीव्ही फुटले, फ्रीज फुटले. आम्हाला आता घर नाही म्हणून आम्ही इथं राहिलो येऊन शनी. अधिकारी गेले ज्या वेळेला अजून आले नसते 4:30 वाजता आणि तुम्ही ह्या गरिबांच्या घरावर सकाळी 7 वाजता बुलडोजर चढवताय. आंदोलनाची जागा कुठे मला सांगा, वेळ समजलं का आम्हाला? सगळं सामान विमान इसकडून टाकलं, आमचं नुकसान किती झाली, पैसे पाणी गेले सगळे. दर्शक हो, हे जे दृश्य आहे हे दृश्य आहे पुणे महानगरपालिकेच्या समोरचं दृश्य आहे. आपण बघू शकता की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. रस्त्यावर म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या गेट समोरच जिथं आंदोलन करतात त्या ठिकाणी ही महिला यांनी आपला संसार थाटलेला आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण की भाकरी सगळा स्वयंपाक सुरू आहे. याचं कारण असं आहे की ही 13 कुटुंब आहेत. ह्या 13 कुटुंबांना जाणीवपूर्वक घरे दिली जात नाही आणि ही कुटुंब महानगरपालिकेच्या समोर असं प्रकारचे आंदोलन करू नयेत म्हणून अशा कुंड्या लावलेल्या आहेत. तर हे वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे, बघू शकतो आपण. वेळ समजलं का आम्हाला? तिथं कुंड्या ऐका का 4:30 वाजले. ऐका ना, मी तुम्हाला महानगरपालिकेत फिरून दाखवतो. अधिकारी गेले ज्या वेळेला अजून आले नसते 4:30 वाजता आणि तुम्ही ह्या गरिबांच्या घरावर सकाळी 7 वाजता बुलडोजर चढवताय. सुरुवातीला हे आंदोलन होऊ नये म्हणून अशा कुंड्या लावल्या होत्या, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या कुंड्या बाजूला सारून ज्या ठिकाणी आंदोलन होतात त्याच ठिकाणी हे कुंड्या बाजूला सारून त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. महिला या ठिकाणी बघू शकतो आपण की त्यांनी पूर्ण संसार त्या ठिकाणी मांडलेला आहे. महानगरपालिकेच्या समोर का बसलेत? आमच्या घरात तोडलेत नाही येऊन, आता काल सगळे भांडे बिंडे चेंगरून टाकले. का तोडली? आता काय आम्हाला काय नोटीस नाही, काय नाही, अचानक मोडले. किती वर्षापासून राहतात? हा 40 ते 50 वर्ष व्हायला आले. नेमका प्रकार काय जरा सविस्तर सांगा. काय घडलं, कसं घडलं? कसं हे लोक आले लगेच तोडायच लावले रात्री झोप्यामध्ये. काय कसं काय बोलणार? सगळं सामान विमान इसकडून टाकलं, आमचं नुकसान किती झाली, पैसे पाणी गेले सगळे. आता तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे आम्हाला? मला जागा भेटायला पाहिजे, माझे जे नुकसान झाले ते भरून द्यायला पाहिजे. काल 7 वाजता न सांगता आम्हाला आले, घरामध्ये डायरेक्ट घुसले, पोलीस पण महिला पण घुसल्या आणि आम्ही झोपीत असताना, आमचे लेकरं झोपीत असताना सगळ्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं. आमचं सामान सगळं उद्ध्वस्त झालं, पैसे राहिले, सोनं गेलं, कपडा लता, आमचे टीव्ही फुटले, फ्रीज फुटले. आम्हाला आता घर नाही म्हणून आम्ही इथं राहिलो येऊन शनी. आणखी काय आणखी काय तुम्ही बोला. आम्हाला घर नाही दिली, घर नाही दिली. सर्किट हाऊस पुलाखाली 7 वर्षाने पुलाखालचे खूप भरायचे. आवाज का बसलाय? ते काल आम्हाला त्यांनी वडवडू काढलं, पोलीस लोकांनी सामान सुद्धा फेकून दिलं आमचं. बोले आम्हाला तोडायचंय, बोले म्हणलं आम्हाला घर नाही दिले. नेमकं तुमचं म्हणणं काय? कसा प्रकार घडला? काय झालं जरा? हा आम्ही झोपीत होतो तर लोक म्हणले आम्हाला घर तोडायचे, घर पूल तोडायचं 7 वाजता. बरं, का तोडायचं म्हणजे? घर का तोडायचं? का तर बोले आम्हाला पूल बनवायचंय. तुम्हाला पर्याय जागा वगैरे दिली नाही का? काय दिली नोटीस वगैरे? नाही, काय दिलं आणि अचानक कसं काय केलं? काय माहिती. तुमचं काय म्हणणं आहे आता? आमचं म्हणणं आहे की आम्हाला बेघर केलं तर आम्हाला घर द्यावं. हमको घर से बेघर किया है और घर देने का ये किया था, पर हमको घर भी कुछ नहीं दिया और सुबह 7 बजे हमारे घरों पे बुलडोजर चढ़ाया. हमारा सारा सामान, सारा सब कुछ हम बेघर है और अभी तक हमको घर नहीं मिला है. सारा बेघर हो गया, हमारे कुछ भी नहीं है, कुछ भी बचा नहीं है. हम तो पुराने हैं, पुराने आईडी प्रूफ है, फिर भी हम लोगों को मिला नहीं. मैं तो 2006 के डॉक्यूमेंट्स है मेरे सारे. उससे पहले हम रहते थे, तब भी हमको कुछ भी नहीं मिला, अपात्र किया है और घर से बेघर है हम लोग कल से. तो अभी आपका क्या कहना है? हमको हमारे हक की जगह चाहिए. विकासाच्या नावाखाली पुण्यामध्ये अनेक बिल्डरचे हिताची कामं होतात, अनेक ठिकाणी रस्ते वाढायचे कामं चालू आहेत. असंच एक प्रकरण जे की क्वीन्स गार्डनची इथं जे कोरेगाव पार्कचा जो पूल आहे त्याच्या खाली, त्या पुलाच्या खाली साधारण 20 ते 25 वर्षापेक्षा अधिक
काळ हे सगळे कुटुंब तिथे राहत होतं. गेल्या 8 महिन्यापासून तिथल्या काही लोकांना स्थलांतरित करून त्यांचं पुनर्वसन केलं होतं. मात्र 13 लोकांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्या 13 लोकांना वंचित ठेवत काल सकाळी 7 वाजता महानगरपालिकेचे अधिकारी असतील, पोलिसचा बळाचा वापर करून त्यांना घरातनं बाहेर काढून त्यांना बेघर केलं आहे. आम्ही महानगरपालिकांचे काल आयुक्तांना भेटायला आलो होतो. मात्र आयुक्त तिथं नसल्याने त्यांचे जे सुय सहाय्यक आहेत काटे साहेब, त्यांना आम्ही भेटलो. त्यांना आम्ही 24 तासाची मुदत दिली होती की 24 तासामध्ये ही जी लोक आहेत ही मोगम मागत नाही, तर यांच्याकडे पुरावे आहेत. यांच्याकडे 2002, 2003, 2007 असे 25 वर्षे 20 वर्षापासून तिथं राहत असल्याचे पुरावे आहेत. त्या पुराव्यानुसार त्यांना पुनर्वसन होणं गरजेचं आहे. मात्र डिंब आणि सुस्त असलेलं प्रशासन आणि आयुक्त हे बहिरेचं आणि आंधळ्याचं सोंग घेत आहेत. त्यांना ऐकवण्यासाठी, त्यांना दिसण्यासाठी आज आम्ही चूल ठिय्या आंदोलन करत आहोत. जोपर्यंत ह्या सर्वसामान्य कष्टकरी रोज करून खाणाऱ्या लोकांना, या 13 लोकांना आयुक्त त्यांचं पुनर्वसन करत नाही, तोपर्यंत त्यांचा मुक्काम पोस्ट पुणे महानगरपालिका असेल. आम्ही महानगरपालिकेला तसं पत्र दिलेलं आहे. महानगरपालिकेचं बिल्डिंग मधलं जे काही शौचालय असेल, जे काही स्नानगृह असेल, त्याचा वापर करण्यासाठी या आमच्या बेसिक गरजा आहेत आणि त्या बेसिक गरजा जर महानगरपालिकेने दिल्या नाही तर स्वच्छ पुणे, सुंदर पुणे कसं राहतं हे सुद्धा आम्ही बघू.